श्री भवानी देवी उत्कर्ष नाट्य मंडळ आयोजित एका लग्नाची गोष्ट सहर्ष सादर करत आहोत. नाटकाचं नाव आहे एका लग्नाची गोष्ट. श्री भवानी देवी उत्कर्ष नाट्य मंडळ आयोजित एका लग्नाची गोष्ट. सुस्वागतम. आलेल्या सर्व रसिकांचं मंडळाच्या वतीने आम्ही खूप खूप स्वागत करतो. आपण आलात एकदम शांत चित्तानं, कोणताही गोंगाट न करता या ठिकाणी आपण नाटकाचा आस्वाद घ्या हीच अपेक्षा. थोड्याच वेळात आपण हा कार्यक्रम चालू करत आहोत. पात्र परिचय. सूत्रसंचालक पायल पोफळे, विकास पोफळे, मनोज हर्षद पोफळे, मनीषा वीणा पोफळे, आई वर्षा पोफळे, बाबा विनय पोफळे, मुलीचे वडील शैलेश पोफळे, चंदा रीना पोफळे, बॉस विनय पोफळे, पाप्या शुभम पोफळे. नाहीये. अरे 5 मिनिट उशीर झालाय मला. किती? 5 मिनिट. तू रोज नेहमी उशिरा येतेस आणि नवीन नवीन कारण सांगते. मी रोज उशिरा येते. हो. रोज नवीन नवीन कारण सांगते. मग मी जाते. जा ना मग. अरे थांब ना मग, नाहीतर मला तोंडगशी पाडशील. पुढे ना पुढे एवढा अकांड तांडव केलास ना. समोर बघ. समोर समोर काय समोर? माफ करा मंडळी. ते काय ना, हा नेहमी माझ्यासोबत भांडण करत बसतो म्हणून नेहमी उशीर होतो मला. किती? 5, 10, 15, 25. बघितलंस प्रिय, बघितलंस? आपल्या मायबाप प्रेक्षकांना तब्बल 25 मिनिटे वाट बघायला लावलेस. हो हो. प्रथा अशी आहे बाईसाहेब, सूत्रधाराला म्हणजेच मला वाट पाहायला लावायची, समाजाला नाही. तू नेहमी माझ्यासोबत भांडण नको करूस. नमस्कार मंडळी. आता तुम्ही म्हणाल हा सगळा काय प्रकार आहे? ही दुर्बीण कशा करिता? तर डोकावून बघण्यासाठी. आता तुम्ही विचाराल कशामध्ये? तर तुमच्या घरामध्ये. नीट सांग ना, त्यांचा भलताच गैरसमज व्हायचा. अगं गैरसमज कशाला? डोकावून म्हणजे एक चित्रातून, फटीतून, किलकिल्या तावदानातून इत्यादी मार्गाने एखाद्याच्या घरात किंवा बेडरूम मध्ये नाही, तर 2 प्रेमिकांच्या नात्यात, त्यांच्या रुसण्या फुगण्यात, त्यांच्या लटक्या रागात, समज गैरसमजात, लग्नात, संसारात. आता तुम्ही विचाराल का? का? हो का? अहो का? तर युगानुयुगे आम्ही याच गोष्टीचा अभ्यास करत आलो आहोत. लग्न करणं बरोबर की चूक? लग्न करणारा शहाणा की न करणारा? कधी वाटतं चूक सजा आहे, तर कधी वाटतं बरोबर मज्जा आहे. तर असा हा मोतीचुराचा लाडू लग्न नावाचा. खावा की न खावा हे पाहण्यासाठी ही दुर्बीण. अगं प्रिय, बघितलंस का? या उजव्या विंगेतून कोण येतंय? कोण रे?
अगं मनोज. मनोज म्हणजे मन्या. अच्छा 132 टॉपरची नवी केस. अगं नवी केस कुठली, तब्बल 15 दिवस झाले. ए प्रिया, या डाव्या विंगतून पाहिलंस का कोण येतंय? अरे मनी. कोण कोण? मनी. मनी म्हणजे मनोजच्या प्रेमात पडलेली मनीषा. हा करेक्ट. मला असं वाटतं इथे काहीतरी रंजक कथानक घडण्याची शक्यता हो आहे. हो. तर चल मग. चल चल चल. आणि तुम्हीही चला पाहायला एका लग्नाची गोष्ट. एक्सक्यूज मी. हा येस. मी जरा या. हो मिस्टर, मी काय म्हणते की सॉरी सॉरी. काय घाबरलो. अहो तुम्ही काय म्हणालात? बघा ना विसरले. हरकत नाही हरकत नाही. मला तुम्ही आठवून सांगितलं तरी चालेल. मला काहीही घाई नाही. अहो किती वाजले? तुमच्या घरात किती वाजले? 9:15. तेवढेच वाजले. 132 गेली. 132 नाही गेली. मी 132 ने जाताना मी बघतो ना रोज. तुम्ही सुद्धा काय ते? 132 ने जाताना हो. महालक्ष्मीला उतरताना. तुम्हाला कसं कळलं? मी सुद्धा बघते ना रोज. रोज बघता? उगाच एवढे दिवस वाया घालवले. काय म्हणला? ते काय 132 म्हणजे लास्ट स्टॉप. म्हणजे नरिमन पॉइंट. अय्या तुम्हाला कसं कळलं? आता नरिमन पॉइंटच्या जर पुढे बस गेली तर डायरेक्ट समुद्रात नाही का? असू दे असू दे. सुरुवात तर झाली. काय म्हणालात? कुठे काय? नाव काय म्हणालात? अय्या अय्या असं आहे बरं. तुमचं नाव मी ओळखून दाखवू. तुमचं नाव बघा. तुमचं नाव प वरून असणार. हो हो मनीषा. 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 मनोज. मनीषा मनोज. माझं नाव मनोज, पण मला जवळची माणसं प्रेमाने मण्या असं म्हणतात. मनी मनी. मण्या मण्या. अहो नाही, जवळची माणसं मला मनी असं म्हणतात. मनी मनी मनी. हो मनीषा. हो मनीषा बाई. बाई शी. अहो तुम्ही राहायला कुठे आहे? इथेच. इथे? अरे रे 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 रे, काय परिस्थिती आहे. अहो नाही, इथे म्हणजे इथेच पलीकडे 5 मिनिटांवर वृंदावन सोसायटी. अच्छा 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 अच्छा. म्हणजे ती पाजस सोसायटी आहे त्याच्या बरोबर बाजूला ना? बरोबर. म्हणजे नीलम टॉकीच्या समोर आणि पेट्रोल पंपाच्या बरोबर डावीकडे. अय्या तुम्हाला कसं कळलं? तुम्ही किती छान करता हो. अय्या. काय म्हणलात? काय करताय? हां ते बस समोर दे. मी काय म्हणतो, नरिमन पॉइंट. नरिमन पॉइंट म्हणजे मित्तल टॉवर ना? मित्तल चेंबर. नंबर 1. नंबर 2. दुसरा मजला गरवारे. 8वा मजला बॉन्स इंडिया मध्ये. हे किती बरोबर ओळखले मी. मी जमायला हवा. काय लिहिताय? तुमच्या ऑफिसचा पत्ता. माझ्या घरचा पत्ता तुम्हाला कशाला लिहून देतो? या दाखवतो या.
या हे बघा. काय झालं? अजून कशाचा नाही कशाला पत्ता आणि आज मी तुमच्या घराकडे निघालो. अच्छा. या दाखवतो या. ते बघा ते परास स्कूल आहे ना त्याच्या बरोबर समोर. श्रम साफल्य कोऑपरेटिव्ह सोसायटी, दुसरा मजला, रूम नंबर 3, छोटाणी मार्ग, मुंबई. तुम्हाला सगळं कसं कळलं? ते काय तुमच्या बॅगवर लिहिलंय ना. अरे हा, तुम्ही किती छान करता हो. काय ते? अरे हा, मला काय आवडेल. अय्या हा बोर्ड. काय बोर्ड? हो तुम्ही शिगे काय लावता? काय लिहिलंय? हा, रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे सर्व बसेस नाईक चौकात वळतील. कुणीही या स्टॉपवर मूर्खासारखं उभं राहू नये. काय लिहिलंय? अगदी पुण्यात आल्यासारखं वाटतंय. अहो हो, हा. तरी म्हटलं काय ते? मगापासून सगळे लोक आपल्याकडे बघून असे हसतायत का? ए कोण आहे रे? अहो हो, हा. आता काय करायचं? आता काय चालत जायचं या. अहो नरिमन पॉइंट पर्यंत. हो असं काय करता? नाईक चौकापर्यंत चालत जाऊ, तिथून मग टॅक्सी करू. सो सिम्पल. या. एक मिनिट, हा. टॅक्सीच करायची आहे तर या कोपऱ्यावरनं करू की नाईट चौकापर्यंत कशाला? अरे हा, माझ्या डोक्यात एवढा गोंधळ उडालाय ना, त्यातून मी पहिल्यांदा टॅक्सीने जातो. त्यासाठी आपल्याला टॅक्सी थांबायला हवी ना. तुम्ही एक काम करता, आपल्यासाठी टॅक्सी थांबवता का? का? का कळत नाही टॅक्सीवाला नाहीच म्हणतो. अय्या अय्या काय शर्ट पॅन्ट घातली तरी अय्या काय? हो सूत्रधार इकडे या. काय झालं? ओ काय झालं म्हणून काय विचारताय? हे घ्या. हे काय फक्त 100? हो आणा इकडे. का? मी पण सुद्धा मध्यमवर्गीय. हा ना, काहीतरी म्हण्या हा टॅक्सीने चाललास? नरिमन पॉइंट पर्यंत 11:30चा पाडा येतो. 11:30 के 11:30, 11:30 के 11:30, 11:30 के 11:30 एवढंच आहे. टॅक्सीच्या मीटरकडे सतत लक्ष ठेवा. हा 8:60 झाले की खाली उतरायचं. ओके. टॅक्सी ड्रायव्हरच्या तोंडावर 100ची नोट फेकून मारायची फेकून मारायची. आणि उरलेलं अंतर हा. चालत जायचं. एक शंका आहे, काय? नरिमन पॉइंटच्या जर आधीच 8:60 झाली तर कानपटन मारायची. आणि त्याने मला परत मारली तर अहो ड्रायव्हरच्या नाही, स्वतःच्या. स्वतःच्या मारायची. काय अय्या, लप. अय्या अहो हो, मला आठवलं मी मगाशी तुम्हाला कशासाठी हाक मारत होते ते. आता नाही सांगायचं. आता आपलं ठरलंय ना, उद्या सकाळी ते 7 वाजता भेटायचं म्हणून. अहो सोडा ना. हो असू द्या. अहो असू द्या काय, सोडा ना. थोडा वेळ मुक्काम केला तर काय हरकत? टॅक्सी ए. तिकडे. हा तिकडे या. अरे वा 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 वा, पाहिलास टॅक्सी पर्यंत मजल पोचली. सत्यानाश. ए काय झालं? तिला मागे बसूनच टॅक्सी ड्रायव्हरच्या शेजारी बसलाय. पायलट मंडळी, हे असं असतं. एकमेकांची ओळख झालेली असते, एकमेकांना समजून घेतलेलं असतं. पण ते प्रेम व्यक्त करण्याचं धाडस कोणाचंच होत नाही. तिला वाटतं त्याने विचारावं, त्याला वाटतं तिने विचारावं. अशा वेळी त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्यच नव्हे का प्रिये? हो म्हणजे तू आता स्वतःचा पूल करून घेणार आणि त्या दोघांना संकोचाची नदी पार करायला मदत हे तर करणार. आपलं कर्तव्यच नव्हे का प्रिये? करेक्ट. ऑपरेटर, मी बोलतोय. मनोजला ताबडतोब माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. काय? अजून तो आला नाही? 10ची वेळ ऑफिसची, 11 वाजले तरी तो नाही. तो आला, ताबडतोब त्याला माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. कळलं? काय कळलं? तो आला, त्याला ताबडतोब माझ्या केबिन मध्ये पाठवून दे. आता त्या मनोजला बघतोच. गुड मॉर्निंग सर. मी जाऊ, खूप काम आहेत मला. मनोज, काय सर? वाजले किती? वाजले सर 10. मनोज, 11. मनोज, 11, 10. मनोज, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? नाही सर, विसरून आलो. येऊ का? स्टॉप. स्टॉप. खाली आहे. ते ऑफिस आहे, ऑफिस. मला माहिती ऑफिस टेबलेवर येत असतं. येस सर. सीट डाऊन. इथे मनोज, कोण आहे? मी कुठे बसतोय? मनोज,
हे बघा, तुमचं हल्ली कामात लक्ष नाही. परवा मी तुम्हाला लेटर ड्राफ्ट करायला दिलं, त्यावर चक्क तुम्ही मनी 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 असं लिहून ठेवलं. तुम्हाला पैशाचा काही प्रॉब्लेम आहे? हो सर, मनी म्हणजे ही मनी नाही हो. मनी म्हणजे मग एवढे दिवस वेळेवर येणारा तू गेले कित्येक दिवस उशिराने येतोयस. गेल्या सोमवारी तू 11:30 वाजता आलास, करेक्ट? करेक्ट सर, तुम्हाला 100पैकी 100 मनोज, ते प्रश्न माझ्या मार्क्सचा नसून तुझ्या लेट मार्क्सचा आहे. येस. गेल्या बुधवारी तू 12:30 वाजता आलास. वाय? काय लक्षात ठेवता हो सर तुम्ही. खरं तर सो ब्रिलियंट यू. खरं तर इथे बसायची तुमची लायकीच नाही. तुम्ही ऑफिसला जायला हवं. मनोज, हा, गेल्या गुरुवारी तू लेट आलास. काय ते गेल्या गुरुवारी ही तू लेट आलास. गुरुवारी काय झालं? मला काय विचारताय? गुरुवारी काय झालं? असं आहे, गुरुवारी काय झालं सांगा आता काय झालं. हा, गुरुवारी काय झालं? गुरुवारी गुरु भेटले. गुरु? गाण्याचे गुरु भेटले. रस्त्यातच भेटले. ते मला म्हणाले रस्त्यातच गाऊन दाखव. मग मी नाही कसं म्हणणार त्यांना. मग मी त्यांना रस्त्यातच गाऊन दाखवलं. काय? तेरे बंदे हम. नाही सर 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 ते शिकून घ्यायला हवं. मनोज, सॉरी सर. हे बघा, ऑफिसमध्ये इंटरनल ऑडिट चालू आहे. तुमचे एक्सटर्नल धंदे बंद करा. धंदा? अरे मराठी माणूस आहे, धंदा कसा करेल? बाकी कुठलाही अपमान मी सहन करून घेईन. हा अपमान मी कदापि सहन करून घेणार नाही. कोण काय बोललं तर घालेल का? मिस्टर मनोज, येस सर. तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? सर प्रॉब्लेम बघा. सर तुम्ही पाय काढा. अरे एक तरी ठेवा ना बटन. सर प्रॉब्लेम बघा. सर पाय काढा. सर तुम्ही बसा. सर प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम तसा वैयक्तिक आहे, लवकरच तो कौटुंबिक आणि हळूहळू वैश्विक होण्याची शक्यता आहे. तसा तो किरकोळ शारीरिक, थोडासा मानसिक आणि खूपसा खर्चिक आहे सर. काय? वैयक्तिक? हे बघा ना. वैयक्तिक, कौटुंबिक, मानसिक, वैश्विक, खर्चिक. काय अनुभव म्हणतात? जवळजवळ सर. आजपर्यंत मी तुम्हाला काय बोललो नाही, पण मी ना प्रेमात पडलो. व्हॉट? कसा पडतो काय ओ नो. काय गुड गुड गुड. काय ते ठरवाने सांगा ना. काय 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 मला एक सांगा मिस्टर मनोज, येस. प्रेमात पडण्याचा आणि ऑफिसला लेट येण्याचा संबंध काय? अहो असं काय करता सर, आमच्याकडचा तो 132 स्टॉप आहे ना, तो बंद झालाय. त्यामुळे मला तिला नरिमन पॉईंटपर्यंत ऑन द वे सोडायला जावं लागतं. तिकडे तिला ड्रॉप करायचं आणि तिकडून आपल्या ऑफिसला यायचं. मनोज, हां, महालक्ष्मीला. मग उशीर होणारच ना सर. पण मिस्टर मनोज, येस सर. ती तुम्हाला इथे ड्रॉप करून पुढे का नाही जात? मग मजा काय मजा काढून घेताय माझ्याकडून हल्लू हल्लू. मिस्टर मनोज, येस. ही मजा हा. मला फारच महागात पडत असेल ना? महागात म्हणजे काय सर? हे बघा ना, हे बघा, हे बघा. तुम्हाला सांगतो, आजपर्यंत फक्त 1000 रुपये मी तिच्या टॅक्सीवरच खर्च केलेत. परवा 300 रुपयाचं मृगजळ, त्याआधी 26 रुपयाचा कॉन्सेशन कुत्राच गिफ्ट करून दिला. 26 रुपयाचा अवशेषण कुत्रा? नो वे. आपण काहीही करायचं नाही, फक्त टेबलवर ठेवायचं. धक्का मारला की डांग. म्हणजे मिस्टर मनोज, Yes, sir. तुम्ही तिला खेळण्यातला कुत्रा घेऊन दिलात. येस सर. मिस्टर मनोज, हा. तुम्ही एका लहान मुलीच्या निर्व्याज प्रेमात पडलेला? नाही हो सर, मी एका मोठ्या मुलीच्या सव्यास प्रेमात पडलेलो आहे. चला कामाचं बघा. मिस्टर मनोज, हां, 2 कटिंग सर. ठीक. मिस्टर मनोज, तरीच म्हटलं बोलू काय लागलं. काय काय काय? तरी ते कुशन लावलंय, इथे पत्रा लावलाय सर. रिलॅक्स रिलॅक्स असं कसं करून चालेल? सगळीकडे कसं सामान ठेवायला हवं. रिलॅक्स. मिस्टर मनोज, हा, तुमचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? सो प्रॉब्लेम बघा. आजपर्यंत एवढा खर्च झालाय, एवढे दिवस खर्ची पडलेत, परंतु आजपर्यंत मी तिला काहीही बोलू शकतो काय? अजूनपर्यंत तू तिला काही बोलला नाहीस? नाही ना सर. अरे, कोण आहे तू? मनी म्हणी, तुम्ही पैशाची चिंता अजिबात करू नका.
हो मनी म्हणजे ही मनी नाही हो, मनी म्हणजे माझी मनी, मनीषा. ही कशी दिसते ती सांग ना ए सांग ना कशी दिसते सांग ना कशी दिसते ती हे ठीक आहे, हे ठीक आहे. सांग ना कशी दिसते म्हणजे वर्णन. हां ओके ओके आय विल टेल यू. वर्णन म्हणजे बघा तिचे केस जे आहेत ना, केस जिट्टू माधुरी सारखे, डोळे मधुबाला आणि ललिता पवार कॉम्बिनेशन. नाही हो सर, मी तिचं वर्णन नाही करू शकत. अरे पण का मराठी भाषेत शब्दांना काही तोटा आहे? हो नाही हो सर, मी तिचं वर्णन करायला गेलो ना की शब्दांचं आपसूक गाणं होतं. काय तुम्ही इथे गाणं म्हणणार? चायला माझ्या केबिन मध्ये? शिपाई आतमध्ये कोणालाही पाठवू नकोस. साहेब आहे का भयानक मैफिलीत, आय मीन इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये बिझी आहे. कोणाला आतमध्ये पाठवू नकोस. गा गा कलाकार गा, गा कलाकार गा. केवढा फरक आहे. मनोज कशी वाटली? वा कशी वाटली सर? तशी जनरलच आहे. चंद्र वाय की चंद्र नाही? सुरुवातीला प्रत्येक प्रेयकरला आपली प्रेयसी अशीच वाटत असते, हा पण माझ्याकडे एक आयडिया आहे. काय सर? तशी जनरलच आहे. तुम्ही तर जनरल स्टोअरच उघडलाय. चल लढायला तयार हो. फुल फुल कोण फुल? वाढदिवसाचं फूल. हे फुल आहे, मला वाटतं तलवार काढली. वाढदिवसाचं फूल हा ही एक अशी कल्पना आहे हा. तिला आजपर्यंत कोणीही चॅलेंज करू शकत नाही. अरे व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया सर. बाकीच्या 3 गोष्टी लक्षात आहे? ऑफकोर्स सर, एखादं गुलाबाचं फुल आणि आय लव्ह यू. करेक्ट. सर 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 पण मला नक्की यश मिळेल ना? अरे 100% यश नाही मिळालं ना, नावाचा चाटे नाही. ओके सर, करेक्ट. एखादं गुलाबाचं फुल आणि आय लव्ह यू. करेक्ट. आहा, या दोघांना एकांत मिळण्याचा अवकाश म्हणजे यांच्या प्रेमाचा गाडा मार्गी लागलाच म्हणून समज. ए प्रिया, म्हणजे तू आता त्यांना एकांत मिळून दे ना. मी नाही, परमेश्वर. परमेश्वर प्लीज परमेश्वर. अच्छा, करणार तो, क्रेडिट घेणार हा, आणि मनाला म्हणजे आपसूक मिळणार. अरे वा रे वा, प्रेमाची एवढं सोपं आहे का? तर मग मज्जा काय राहिली. आय एम सॉरी म्हणा, पण मला मनीषी बोलावंच लागेल. एक अक्षरी बोलू नकोस तू माझ्याशी. अगं असं काय करतेस चंदा, माझं ऐकून तरी घे. मला काही एक ऐकायचं नाहीये तुझं. अगं माझं ऐकून तरी घे. अगं पण काय ऐकून घेऊ? अगं मला माहीतच नव्हतं. आज अचानक तो मला स्टॉपवर भेटला आणि मला विचारलं घरी येशील का. मी म्हटलं हो. हो हो, पण असं अचानक कसं जाणार ना, किल्ल्या चेकबुक्स म्हणून म्हटलं आधी ऑफिसला यावं आणि मगच जावं बाबा.
अगं पण त्याच्या घरी असं एकटं जाण्यापूर्वी तू नीट विचार केलायस ना? म्हणजे अगं महिनाभराची पण ओळख नाहीये तुझी आणि हे काय एकदम एवढी उडी. अगं उडी कोण मारतंय? तुझा तो मन्या बोका टपला असेल मेला. बोका काय म्हणतेस का? साधं पदक सुद्धा नाहीये का ते? मान वर करायला सुद्धा घाबरतो. हो हो असं वाटतंय तुला? खाली मुंडीनी पातळ धुंडी असतात हे पुरुष. नजर चोरतात कारण पाप असतं ना नजरेत. अगं अनुभव आहे ना माझा. काय सांगतेस काय? मग अशीच फसली होती मी एक दिवस. म्हणजे अजून आठवते मला ती काल दुपार. गुरुवार होता का? गुरुवारच 22 मे 1881. हसायला काय झालं? हसायला काय झालं? 1881 काय ग? साल महत्वाचं नाहीये, घटना महत्वाची आहे. एकदा असंच एकाने मला घरी बोलवलं वाढदिवसाकरिता. वाढदिवसाकरिता? हो मला वाटलं समारंभ असेल, कुठचे लोक आले असतील, पण कसलं काय तो घरी एकटाच होता. दार खिडक्या बंद. काय झालं? त्याच्या अंगावर नुसतं झंपा. खाली पायजमा होता ग, वर नुसतं झंपा. बटणं उघडी सोडलेली. घरात कसला तरी उग्र वास येत होता. खटाक. हे काय? मी आत येताच त्याने दरवाजा लावून घेतला. मग कसलं तरी सरबत आणून दिलं लाल रंगाचं. मग इकडचं तिकडचं बघताच हौज अंगावर हात टाक. मग पुढे कोणीतरी आलं आणि पुढचं सगळंच टळलं. हसतेस? हस तुझ्या बाबतीत घडेल ना तेव्हाच तुला कळेल. अगं चंदा असं काही घडत फिरत नसतं ग. ए म्हणे असं काही करतेस? ऐक ना ग माझं. आणि तुझ्या बाबतीत जसं घडलं तसं जर माझ्या बाबतीत घडलं ना तर त्याला योगायोग असं समजायचं. चल येते. ए म्हणे आता का आणखी एक योगायोग तुझ्या लक्षात आला का? आज सुद्धा गुरुवारच आहे. अगं पण बघ तू आता काय ते. गुरु महाराज आशीर्वाद असू दे. गुरु महाराज आज गुरुवार आहे, आज माझा बॅटिंगचा दिवस आहे, पण आज तुमचा सुद्धा बॅटिंगचा दिवस आहे. आज मी ना माझ्या प्रियसीला घरी बोलवलं आहे. तिला वाढदिवस आहे असं सांगितलं आहे. हाप मारली आहे. ती केव्हाही दत्त म्हणून हजर होईल. मी घाबरू नका हो. तो दत्त वेगळा, तुम्ही वेगळे. गुरु महाराज आशीर्वाद असू दे. आली वाटता, घाबरायचं नाही. ये ना वेलकम हो. हे कशाला ग? असू देत रे. उगाच खर्च कशाला? ये बस थांबा. ए म्हणे तुला माहिती आहे का मी आज तुला कशासाठी बोलवले? हो तुझ्या वाढदिवसानिमित्त. एक निमित्त झालं ग. मी खरं तर मला काहीतरी तुला सांगायचं. सांग ना. म्हणजे खरं तर तुला काहीतरी मला विचारायचं आहे. विचार ना. खरं तर मला तुला काहीतरी सांगायचंच आहे बरं का. ठीक आहे विचारून सांग. म्हणजे बघ म्हणे कसं असतं आयुष्यात कुणीतरी म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला पुन्हा मागे का गेलो. म्हणजे बघ म्हणे माझं तुझ्यावर, तुझं माझ्यावर, माझं तू माझं तू. म्हणे मी तुझ्या सरबत आणू? बसतेस काय? नर्वस व्हायला होतं ना. अरे नर्वस कशाला होतोस? मग मला माहिती आहे तुला मला काय सांगायचं. चल. अरे पण मला पण तुला काहीतरी विचारायचं. काय? मी सांगू? तूच सांग. मी घाबरलो म्हणून काय झालं? तू नाही घाबरायचं. सांग सांग सांग. ठीक आहे. हां त्याची आता मच्छरदानी होईल. सांग सांग. हां म्हण्या. हां म्हण्या. हो रे. हां म्हण्या. हां येऊ दे. हां बघितलं हे असं होतं.
ते काय हा ते कॉन्फिडेंट आहे तुझं नाहीये तू बोल 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 म्हण्या हा म्हण्या मन्या बोल 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 हा हा मिनी ॲब्रिन्स ऑफ असा झाला होय शेवट थँक्यू 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 पण आय लव्ह यू हे म्हणे तू नाही तर नाही म्हण आय ना खरंच लव्ह यू खरंच आयुष्यभर ए मी पण तू पण तू म्हणजे तू सुद्धा आता कुठे चालली चहा करते ना तुझ्यासाठी अरे कशाला उगाच नसता खर्च मानला तुम्हाला मानला कसले फास्ट सँक्शन कुत्रा बिस्किट सँक्शन गाईला चारा सँक्शन तुम्हाला पेढे सँक्शन अरे आता कोण आलं बा ते म्हणे तू लपून बसायचं आहे गॅससाठी त्याला जागा आहे बघ अरे मनीच आहे हे मनीच आहे हे स्वप्न होतं होय तरीच म्हटलं झालं असं अचानक कसं झालं पुन्हा सगळं करा ये ना वेलकम हो थँक्यू थांब बसून वा हे पटकन टँग हे काय टँग हे घे हे कशाला राहू दे ग तू बस हा मी आला अशी काय तू पावसात उभी असल्यासारखी उभी का आमचं घर काय गळत नाही ये बस 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 ग बस हे काय बाकीचे लोक कुठे आहेत कोण बाकीचं आहे तुझ्या घरचे आई वडील कुठे आहेत ते काय झालं ते आमचे पुण्याचे गोपाळ काका आहेत ना ते अचानक वारले ग शेवटी काय परमेश्वराची हा म्हणजे ते तिकडे गेले अरे पण तुझा वाढदिवस आहे ना छे हा हो वाढदिवस आहे भोग ना मी दरवर्षी एवढा मोठा होतो वाढदिवसाचं काही लक्षात राहत नाही बाबा अच्छा ते असं तू बस ना तू बी का तू बसलीस की आलं मी बस खलास तू बस तू फक्त बसलीस की आलं बस खलास सगळं प्लॅनिंग प्रमाणे ठरलंय एखादं गुलाबाचं फूल आणि आय लव्ह यू तू बी का तू बसलीस की आय लव्ह यू बस खलास नाही नको मी उभीच राहते असं कसं म्हणते तू उभी राहिलीस तर मला काय काय करायचं काय तुला काहीतरी क्रांतिकारक देशहितकारक धर्मप्रतिशत आरोग्यवर्धक काय चाललंय माझं तुम्हाला सांगतो लॉटरी लागल्यासारखी गुरुवारची दुपार मिळाली पण त्या मिळालेल्या संपत्तीचं नक्की काय करायचं हेच कळत नाही बँकेत टाकू शकत नाही तू बी का तू बस ना बसलीस की आय लव्ह यू बस खलास तू फक्त बसलीस की आय लव्ह यू बस खलास काय झालं तू घाबरली बस ना बस मी तुझ्याकडे सरबत आणतो हा बस सरबत नको मी जाते. ठीक आहे रे हे काय लाल सरबत हुकमाच आहे पिवळं कसं असेल घे 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 नाही ग घे नाही नकोय हा हा खबरदार एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर असं कसं म्हणते पाऊल पुढे टाकल्याशिवाय तुझ्यापर्यंत कसा पोहोचेल चल चल घे 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 आग्रहच आहे ते घे. विनंती विनंती तू का वाजवलं तू काय बोलली काय बोलली हलकट नालायक बेशरम तुला काय वाटलं तू मला असं फसवशील मीच मूर्ख म्हणा तुझ्यावर विश्वास ठेवला आणि इथे आले हे तू 132 स्टॉपवरची मनीच ना नाही ती मेली कधी आता इथे काय मिस्टर मनोज म्हणे 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 तुझा काहीतरी गैरसमज होतो हे म्हणे हे म्हणे 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 काय झालं बरं झालं तुम्ही आलात अहो चाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी तिला घरी बोलावलं एकांतात गुलाबाचं फूल सुद्धा दिलं पण आय लव्ह यू बोलणार एवढ्यात ती निघून गेली तुझं सगळंच चुकलं काय चुकलं प्रेमामध्ये दुसऱ्याचा सल्ला घेण्याचं नेहमी असंच होतं गाईड वाचून काही लोक पास होतात तर काही नापास करेक्ट आहे तुमचं आणि तू तुझ्या बिंडोकपणामुळे नापास झालास अरे पण करेक्ट आहे आता काळजी करू नको हा. ऑक्टोबरला बस
ऑक्टोबर बघेन असं मला तरी वाटतं. तुम्हाला सांगतो मंडळी, आमचा मन आहे ना अगदी लहान. अगं मने काय झालं? अशी काय रडतेस ॲम्ब्युलन्स सारखी? ए मने काय ग, काय झालं? चंदाने सांगितल्याप्रमाणे मनोजने माझ्या अंगावर हात टाकला. उगी 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 उगी. आता तुम्ही म्हणाल हे सगळं व्हायला हवं का? झाली असती एकमेकांची भेट, घेतलं असतं एकमेकांना समजून, पण नाही. प्रेमामध्ये हा टप्पा अनिवार्य असतो. गैरसमजाच्या वनव्यामध्ये मोठाले वटवृक्ष सुद्धा बेचिराग होतात. तिथे या झाडाझुडपांची काय कहाणी महाराजा? आता पा हे झुडूप. अरे हे काय पाहतोय मी? काय हे असं कसं झालं? याची अवस्था अशी कोणी केली? हे राम! हे चिल्लर दिली. हे म्हणे बस 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 बस. हे म्हणे सुनिए, उस बबली को जरा चाय पाव खिलाना, भूखे. अय्यो लादेन! अरे 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 बेटी, मी लादेन नाही हो बेटी, मी मनोज. अय्या, मनोज कुमार नाही ग, तो 132च्या स्टॉपरचा गरीब बिचाराला थाडलेला मनोज. अय्या मनिया, हे काय करून घेतलं स्वतःच? भज करून घेतले स्वतःच. तुझ्या प्रेमाच्या कडई चर झालं असेल ना तुझ्या काळजात. मला या अवस्थेत बघू हट, चल नाही की फर. तुझा आणि माझा संबंध तरी काय? कशाला आलीस इथं? तुझा निरोप आला म्हणून. खरं तर येणारच नव्हते, हा? पण म्हटलं संपवून टाकावा एकदाचा हिशोब. अगं हिशोब कसला करतेस म्हणे? अर्थव्यवस्था धोक्यात. हा घे, तू दिलेला कुत्रा. किती बारीक झालास रे. आणि हे घे, तू दिलेला मृगजळ. 300 रुपये म्हणे. हे मृगजळ तू अजूनपर्यंत जपून ठेवले ना? वेडेपणा सगळा. वेडेपणा. उगाच धावलो आपण उद्यासाठी. धावलं. किती इमॅच्युअर असतो ना आपण. आपल्याला वाटतं प्रेम ही एक भावना आहे, पण नाही, ती असते एक फक्त वासना. हे काय बोलते? काय बोलते मग? वासना. एवढा घाणेरडा शब्द तुझ्या तोंडून? वासना. श्री राम राम राम. अरे वा, मुमेराम और मन में बुरा का? नाहीतर काय, मला एकटीला घरी बोलवून माझ्यावर अतिप्रसंग केलास तू. अतिप्रसंग? हे अति होतंय मग. अच्छा, मग माझ्या अंगावर हात का टाकलास? हात टाकला मी? अगं झोपेत माझाच हात माझ्या अंगावर पडला तर दचकून जागा होणारा मी हात टाकला. अरे दाढी वाढली म्हणून काही याच. म्हणजे तुझा उद्देश तसा नव्हता अजिबात नाही. दत्ता शपथ. तू मला फसवणार नव्हतो कुत्र्या शपथ. तुझा उद्देश चांगला होता. हो ग, कुत्र्या शपथ. अरे पण तुझा उद्देश होता तरी काय? अगं हेच सांगण्यासाठी मी तुला घरी बोलावलेलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. पण ते सांगायच्या आधीच तुम्हाला धक्का मारून निघून गेलीस आणि माझं मनातच राहिलं. काय म्हणालास? हेच की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. परत सांगू? हेच की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे आणि मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे
आणि मी तुझ्या अशा जगूच शकत नाही. कसला कॉन्फिडन्स आलाय म्हणे. आता मी कसं सांगितलं तसं तू सांग बघू. तू विचार. मी विचारू? बरं म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे? उत्तर हा वरून आहे. हा वरून. मी ओळखू बघा वरून. हाड हाड कसं असेल? हा ही हू है हो हो म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. असं कसं झालंय? थांबा 2 मिनिट थांब, सगळं भाजून येतो. हे म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे बरोबर, आणि तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. हे मग मला अधिकाला सांगितलंस तू बघ ना, सांगायचं ना आधी मला. ते जाऊ दे, मी काय म्हणतो, तुझं माझ्यावर प्रेम आहे बरोबर आहे ना? मी येऊ का पटकन? 2 मिनिट. ते म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे बरोबर, आणि तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. हा मग तू माझ्याशी लग्न करशील? हा तू माझ्याशी करशील? काय? तुला काहीच कळलं नाही? कोणती अरे भाषा ही? म्हणे तुझं माझ्यावर प्रेम आहे बरोबर, तू माझ्याशी लग्न करशील? हा. तुझं माझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करशील? हो. चल 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 चल, आई बाबांना दाखवतो, मग ते म्हणतील हे म्हण्या हे काय आणलं. ठरलं तर लग्न अगदी सुटसुटीतपणे करायचं असं तर माझं मत आहे. तुम्ही थांबावं जरा, विचारलं की मगच मत देत जा. पाहिलं, ह्या घरात आमचं काही चालत नाही. हो चालायचं. हो चालत नाही म्हटलं मी. घ्या चहा घ्या. हे बघा, लग्न अगदी धार्मिक विधींसकट आणि शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे, म्हणजे अगदी वाजत गाजत सगळं काही व्यवस्थित. अहो जरा डायरी आणता का? तुम्ही मनीषाची पत्रिका आणली आहे ना? नाही हो, नाही. तशी मला ती बोलली होती, हा मग? पण मी तिची पत्रिकाच बनवली नाही. अहो पण हो हे बघा, ही पत्रिका, ज्योतिष वगैरे, गुण मिळवणं ह्या गोष्टीवरती माझा अजिबात विश्वास नाही. अहो, विश्वास तर माझा पण नाही. मग झालं तर? हो पण सगळं शास्त्राप्रमाणे करायचं ठरलं नाही. तुम्ही काय करा, तिची जन्मवेळ तिथी वगैरे सांगून पत्रिका करून घ्याच. हो पण आता सगळं ठरलंय. आता ही पत्रिका जुळवणं न जुळणं, गुण जुळू नये न जुळू नये, आता याला काय अर्थ आहे? महत्वाचं नाहीये, मान्य आहे मला, पण जर पत्रिका जमली तर चांगलंच आहे ना. नाही जमली तर काढू काहीतरी मार्ग शास्त्राप्रमाणे. काय चालेल, तुमचा आग्रह असेल तर आपण काहीतरी करू. आग्रहच समजा आणि पत्रिका तयार करून घ्याच. चालेल. हो तर डायरी द्या. हा तर हातातलं पायातलं पकडून सगळं 18.5 तोळ्यांचं करायचं. बरोबर, 18.5 तोळे थोडे जास्तच वाटते ना? 18.5 तोळे. स्मिताच्या लग्नात सगळं आम्ही एवढंच केलं होतं, हो की नाही हो? लग्न सुरभीमध्येच करायचं. तिथली कॅटरिंग काय उत्तम आहे, पंजाबी चायनीज सगळे मेनू उत्तम आहे. पंजाबी चायनीज? हो हो, नवीन आयटम. हो. आणि तुमच्या ओळखी पण खूप जास्तच वाटतात. छे छे, तशी काय जास्त माणसं येणार नाहीये. तो ही काय 700-750.
जास्त नाही. त्यात सुद्धा काही जणांना फक्त रिसेप्शनला बोलवायचं म्हणजे 200 250 कमीच पकडा. सकाळी 500, संध्याकाळी 600. त्यात थोडं मानपान पण आलंच ना. हो ते तर आलं. चालेल. मग हे 18 तोळेचं सोनं आपण पकडलं तर कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये तर लागतीलच. हो, स्मिताच्या लग्नात 3 लाखापर्यंत खर्च केला होता आम्ही. वर उचलून 50,000 रुपये दिले होते. हो की नाही हो? ठीक आहे, चालेल. पण आपण हा जो खर्च असेल तो 50-50% म्हणजे अर्धा करायचा. छे स्मिताच्या लग्नात सगळा खर्च आम्हीच केला होता. काय हो? 2-5 जास्तच. मग त्या मानाने हे 3 लाख जे तुम्ही म्हणताय ते काही जास्त नाही आहे. तो बस याहून जास्त अपेक्षा नाही आहे आमची. पण हे ठरवतं कोण? हे जास्त कमी जास्त ही गोष्ट ठरवतं कोण? आणि जी काय लग्नाला माणसं येणार आहेत ती सगळी काय हसत खेळत सगळी असत नाही. काही लोक येतात जी रिसेप्शनला येतात किंवा जी लग्नासाठी येतात ती पॉकेट भरताना बरीच माणसं खिन्न असतात. जी ऑफिसमधून लोक आलेली असतात, रिसेप्शन लाईन लावलेली असते जेवणासाठी, त्यांना ऑफिसमध्ये लेट मार्क लागेल म्हणून ती विवंचनेत असतात. बरीच लोक रिसेप्शनला येतात, त्यांना तुम्ही लग्नामध्ये का नाही बोलवलं याच्यासाठी त्यांना अपमानित झाल्यासारखं वाटतं. मग एवढं हा सगळं खर्च करून वगैरे काय फायदा आहे? खरं आहे तुमचं म्हणणं 100% पटलंय मला. हो, नोकरी मलाही पटलंय. पण नोकरी करून मिळवलेले फंड आणि ग्रॅज्युटीचे पैसे एका दिवसात त्याचा चुराडा झाला. नशिबादी कर्ज नाही काढावं लागलं. हो, हे माहिती आहे ना आपल्याला. मग कशाला आपण तीच परंपरा चालू ठेवायची? म्हणजे हनुमंताच्या बिंबीत बोट घालायचं आणि विंचू चावला तरी आपल्याला काहीच झालं नाही असं आव आणायचा, हे आपण अजून किती दिवस चालू ठेवणार आहे? नाही, तुम्ही जे काय म्हणताय ना ते पटतंय हो मला. पण आमचं नातेवाईक आमचा गोतावळा. नातेवाईक वगैरे असं कुणी नसतं, काही नसतं. माफ करा जरा मी असं बोलून गेलो. असतात काही आपली माणसं, जीवाभावाची माणसं असतात जे आपल्या खूप जवळची असतात. आपलं दुःख वगैरे त्या गोष्टी आपण त्यांच्याशी शेअर करू शकतो. पण माझं म्हणणं हे आहे की आपण लग्नासाठी जी आपली काही मोजकी माणसं आहेत त्या मोजक्या माणसांनाच बोलव. म्हणजे कसं, ती तेवढी माणसं जी असेल हसतमुखाने आपल्या लग्नाला येतील. आणि त्याच्यानंतर हा जो जेवढा पण आपण लग्नासाठी खर्च करणार आहोत त्याच्यामधील जो लग्नासाठी खर्च वजा होईल त्यातून त्या मुलांना काहीतरी आपण देऊ ना. त्याच्यामध्ये ते काहीतरी इन्व्हेस्ट करतील, त्याच्यानंतर त्याच्यामधून काहीतरी स्वतःसाठी घेतील. माझं एवढंच म्हणणं आहे, जो पण हा खर्च होणार आहे तो व्यर्थ जाता कामा नये. त्याच्यातून त्यांच्या आयुष्यासाठी पुढे काहीतरी झालं पाहिजे. तुम्ही ज्या प्रकारे बोललात ना की शास्त्रोक्त पद्धतीने आपलं लग्न करायचं, आपण सर्व तसंच करू. पण जो पैसा उरेल त्यातून त्यांना काहीतरी देऊ आपण, असं माझं मत आहे. तुमचं म्हणणं 100% पटलंय मला. नाही हो, मला तू शांत बस. आजपर्यंत मी तुझं ऐकलंय, आता तू माझं ऐक. तर पत्रिका अशी असेल, आमच्या इथे आमचा पुत्र चिरंजीव मनोज याचा विवाह सौभाग्यकांक्षिणी मनीषा हिच्याशी करण्याचे आयोजले आहे. तरी श्री कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. तरी असाल तिथूनच वधूवरास आशीर्वाद द्यावे. तारीख अमुक तमुक, वेळ तमुक तमुक कळावे. आपले नम्र मी पण. मी आणि मी सुद्धा. जरा मनीषाला पाठवून द्या. अरे हे काय मुंडवळे कुठे आहेत? अरे काढून ठेवल्या. झालं आता लग्न, का आयुष्यभर घालून फिरायचे आहेत? असं काय करतेस म्हणे, बी रोमॅन्टिक म्हणे. जा मुंडवळ्या घाली. अगं आयुष्यात कधीतरी एकदा आपण लग्न करतो, तो आनंदाचा क्षण का जरा जास्त अनुभवला तर काय हरकत आहे?
हा उषा उषा आले हो. ए मनीषा आले. हे काय किष्टाचं दूध, सफरचंद, सुकामेवा, वेलची, लवंग, इथे का सत्यनारायणची पूजा आहे? परफ्यूम आणि लवसमची कॅसेट बर. आणि सोबत ही पुस्तिका. कसली? हसत खेळत मधुचंद्र. पाहू कोण लेखक काय के जोशी आणि कंपनी लोकांनी कशावर धंदा करती नाही सुचत. आता ह्याचं काय करू? ते काय ते ठेव ना तिथे. आता काहीतरी क्रांतिकारक, देशहितकारक. धनप्रतिशत आरोग्यवर्धक. येस. काय झालं ग? इकडून दूध घ्यायचं म्हटलं. इकडून विडा घ्यायचं म्हटलं. जोशीने हे असं करायला सांगितलंय. करा करा. आता हा तबक उचलून उषा खाली ठेवायचा. हा मी जोशानं तर कामालाच लावलंय. आता अरे अरे महादेव. अरे वेड्या, हसत खेळत मधुचंद्र तू वाचलेला दिसत नाही. म्हणजे काय ग? अगं अरे आता मी सलज्ज मुद्रेने पलंगाच्या काठावर येऊन बसणार. सर आत्ताच होत नव्हती झालं. तू उठ ना. का? मी एकटी बसणार. तू इथे बसणार एकटी? नक्की? हा जोशा येडा आहे की काय? बस काम नाही दाम नाही बस निवांत बस. आता हा पदर असा ओढून घ्यायचा. ओढा. आता तू हलक्या हाताने पदर वर करायचा. मी? हो. नक्की? तर थँक्यू रे जोशा. कुठे आहे दोरी? कुठे आहे दोरी? कुठे आहे? अच्छा असं आहे होय. आता थांब ना, पुढे काय ते वाचून. हे बघ, आता हलक्या हाताने हनुवटी वर करायची आणि आकृती अ मध्ये. ईश्वर तूच वाच. अगं हनुमूनला आकृतीची गरज नसते, फक्त गरज असते ती कृतीची. काय बरोबर ना? बरोबर बरोबर. काय बरोबर? बघितलं, यांना सुद्धा पटलं. तुम्ही इथे काय करताय? अभ्यास. आपापला अभ्यास आपापल्या घरी जाऊन करा. काहीतरी एक एक लोक असतात सगळं सांगायला हवं त्यांना. हे काय? या या चाय घ्या, कॉफी घ्या. कुणीही हलत नाहीये. लाईट्स ऑफ. स्लो ठेव रे लाईट.
एका हाती घेतो आणि आंब्याला घेतो. आई थांबा काढो. मला एक कप चहा मिळेल का? आमची स्मिता 10 वाजेपर्यंत झोपायची. ही गोष्ट वेगळी होती, ही लाडाची होती. आणि ही काही कमी लाडाची आहे. बरं मी काय म्हणतो मनीषा बरं मनीषा, मला एक कप चहा मिळेल का? सकाळपासून कंटाळून करतो. ते नाही हो चहा. काय नुसतं चहा कधी न प्यायला सारखा. आई तुम्ही थांबा, मी करते चहा. तू कशाला? मी करते ना. आई बाजूला मी करते चहा. हा पण माझे हातपाय थकले का तुलाच करायचंय हो सगळं. सासू सुनेचं प्रेम उतू चाललंय. आई आयडिया काय ग, आपण दोघांनी मिळून करूया का चहा? चालेल. मी आदन ठेवते, चहा साखर टाक, तुम्ही कप कशा घ्या. चालेल चालेल चल. हा पण चहा गाणार मी. सासू सुनेचं प्रेम खूपच उतू चाललंय. या मनोज परत ओरड ना. चहा. मग मी म्हणणार आला. किती मजा. आता ते मग ओरड. रेडी म्हटलं की ओरड. रेडी. काय चाललंय बाबा, काय चाललंय? सासू सुनेचं जॉईंट वेंचर चालू आहे. अरे बाबा चहा करण्याचं. चहाचं काय खरं नाही. ओरड ना. सांग आता ते मग ओरड. काय चाललंय बाबा, मला तुम्ही लहानपण आठवतंय माझं. डब्बा टिप्पी डब्बा एक्सप्रेस. अरे बाबा ओरड ना रे. काय बोलू? अरे सकाळपासून एक तर चहा नाही मिळालाय. काय म्हणता? मग चहा आला. वा म्हणे वा. मनीषा हो. तेच ते. तेच ते का आपणच मांडलंय असं चालू का जग सुद्धा तसंच करू. अगदी पटलं मला तुमचं सासूबाई. अहो परवा आम्ही खरेदीला गेलो होतो, तर तिथे मी याला आपलं सहजच मन्या हा ड्रेस कसा आहे, मन्या तो ड्रेस कसा आहे. खरेदी संपल्यावर दुकानदार याला म्हणतो कसा. पोहतोय बघ कसा तो. सांगू काय काय म्हणाला दुकानदार. दुकानदार याला म्हणाला, ए मन्या मॅडमची बॅग उचल आणि टॅक्सीत ठेव. बघा ऐकलं. तेव्हापासून मी अगदी मनापासून ठरवलं, चाचौघात यांना अहो मनोजराव अशी हाक मारायची. अगदी बरोबर आहे तिचं. अहो मनोजराव. हे काय सासू सुना एका लाटा? काय झालं? नाही म्हणजे तसं चालू द्या म्हटलं. का बरं? नाहीतर ते तुम्हाला सारखं व्हायचं. हो मला आठवलं, तू काल आई बाबासाठी काहीतरी गंमत आणली ना. दाखव बघू. आणते. हा अहो मनोजराव. ते काय ग? अरे लाखात काय हो विरोध का करत होती? हो सुरुवातीला तसाच करायचा असतो. किती तुम्ही हिंदी सिनेमामध्ये पाहिले. आई ठीक आहे, तुमच्यासाठी साडी आणि बाबा हे तुमच्यासाठी शर्ट पॅन्ट. अगं रिटायर माणसाला काय गरज आहे याची? बाबा असू द्या काहीतरी अंगावर. असू द्या बाबा, छान दिसतील तुम्हाला. हो की ना हो आई? हो ग माझी बाई. अगं तिला काय विचारते? तरुणपणी ती मला देवानंद म्हणायची. आता सगळ्यात आनंद आहे. बाबा मला आठवलं, तुम्ही का
असं काय करता बघा? काल तुम्ही रात्री गेलेला नाटकाला. अरे कालचं नाटक हो. अतिशय उत्तम होतं. हो ना. आणि कालच्या नाटकात डॉक्टर काशीनाथ गाणेकर होते ना. काय सांगतात? काय सांगतात? अरे आजकालच्या नाटकांना घाणेकरांच्या नकाची सुद्धा सर नाही. यात मात्र शंका नाहीच आहे. पण तुम्ही काल खरंच नाटकाला गेलेला की नाटक करताय यात मात्र शंका आहे. बघितलंस बाबांवर संशय येतोय. सांगताय सांग. अगो बाबा खरं आहे. घाणेकर गेले त्याला वर्ष लोटली. अरे गेलो होतो आम्ही नाटकाला. पण काय झालं? तिकीटच नाही मिळालं. हो की नाही गो? हो आता नाही मिळालं तिकीट. पुन्हा कधीतरी जाऊ. अरे जाऊ दे आम्ही कधीतरी. असं का? बाबा तुम्ही काल रात्री उशिरापर्यंत होता कुठे? अरे आम्ही गेलो होतो फिरायला. बाबा दिस इज रेडिक्युलस. आम्हाला एकांत मिळावा. इथेच थांब म्हणायचं. अरे तुम्हाला एकांत मिळावा म्हणून सांगतो. सर्व काही सांगतो. अरे नाटकाला टांग मारून आम्ही सहजच निघालो. असंच एका बस स्थानकात थांबलो. एक बस आली रिकामी डबल डेकर. वरच्या मधल्यावर जाऊन बसलो. अंगाला भिंबिणारा थंडगार वारा. कंडक्टरला म्हटलं लास्ट स्टॉप. आणि अवतीभोवती मुंबईची धावती चित्र. चौपाटी, समुद्र किनारा, नील मनुष्य असंच एका बाकावर बसलो. आणि असंच खूप खूप गप्पा मारल्या आम्ही. आमच्या तरुणपणीच्या, तुमच्या बालपणीच्या, पुढे येणाऱ्या भविष्यातल्या खूप खूप काही बोललो आम्ही. अरे जसा एकांत तुम्हाला हवा होता ना जसा आम्हालाही हवा होता. किती छान बोललात तुम्ही बाबा. आम्हाला वाटायचं तुम्ही म्हातारी माणसं आम्हा तरुणांचा हेवा करता. पण खरं तर आम्हाला तुमचा हेवा वाटतो. तुमचा आणि आईंचा. बोलल्या वाटतं सगळं. सगळं सांगितलं त्यांनी. या माणसाच्या तोंडात तीळ भिजल तर शकतो. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. काळुंगे असलं की ते घर बसल्यावर. मला सांग सुख म्हणजे नक्की काय असतं. काळुंगे असलं की ते घर बसल्यावर. बघितलं एकमेकांसाठी त्याग करणारा एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं एक कुटुंब. दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण. प्रसन्न चेहरे, हास्य विनोद. त्यातून तुला अशा भेटल्या एकमेकींना जणू काही एकाच पाकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी. देव देतो देव छप्पर काढून देतो. नवल नको ते म्हणणं प्रश्नच नसतो. आपण फक्त दोन्ही भरून घ्यायचं नुसतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.
मला सांगा हो रंगलाल ठीक आहे चहा. सुनबाईंना उशीर झाला वाटतं, ऑफिसला अजून गेल्या नाही. उशीर होईल नाही तर का उशिरापर्यंत लोळत पडायचं. होतं ग, नवीन नवीन लग्न आहे. नवीन नवीन लग्न आहे म्हणजे लेट पण कुठे भटकत असतात काय माहिती. पूर्वी कसं म्हणू बाबा 7:30च्या डोक्याला घरात असायचा. तेव्हा त्याचं लग्न झालं नव्हतं. लग्न झालं नव्हतं म्हणजे लग्न झालंय म्हणून काही झिरझिरीत गाऊन घालायचे. आता हे काय नवीन? परवा बिनबाळांचा झिरझिरीत गाऊन घालून ती टेन्शन कडे गेली होती. हल्ली चालतं सगळं. चालतंय सगळं म्हणे. तू नाही, पूर्वी 9 वारी साडी नेसायचीस. अहो तुमच्या आग्रहात 5 वारी साडी नेसायला लागले तेव्हा सासूबाईंनी केवढा तमाशा केला होता. माझ्या आईने केला तो तमाशा, आणि आता तू करते तो काय रेकॉर्ड डान्स. तुमच्याशी काय बोलण्यात अर्थच नाहीये बाबा. चल हे बघ, माणसाने काळाप्रमाणे बदलावं. आणि आता तुझा मनोज फक्त मनोबाबा राहिलेला नाही, तो सुनबाईंचा मनुड्या झालेला आहे. आई अहो आई आई काय ग कशाला ओरडते. जरा माझी पर्स आणता का, मला उशीर झालाय. काय म्हणाली. जरा माझी पर्स आणता का प्लीज, मी सँडल घातलेस ना. अगं बाई हो का. अहो आई इकडे कुठे, इकडे किचन मध्ये. बरं आणते. आई जरा भरभर जाता का प्लीज, मला उशीर झाला. पळत जाते मी कुठे सँडल घातले. आई 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 तेवढे कपडे धुवून ठेवले, तेवढे वाळत घालेल का. हो घालते ना. मी कुठे घरी काम करते, रिकामीच असते ना बसलेली. आई तसं नाही म्हणत मी, मला उशीर झाला अगोदर. तू कपडे धुतले हे काय कमी महत्वाचं आहे. आई जरा इकडे येतं का, नमस्कार राहिलाय. कशाला तो येता का नमस्कार हवा. आणि या कपड्यात तुला नीट वाटतं सुद्धा येणार नाहीये. असं कसं, आपलं ठरलंय ना. असा ठरवून द्यायचा नसतो हो मान. हे काय सँडल घालून घरात आली आहे. मी तुम्हाला बाहेर बोलावलं, तुम्ही आला नाही. मला अगोदरच उशीर झालाय. नमस्कार राहिलाय. आशीर्वाद. पण या कपड्यात नमस्कार शोभून नाही हो दिसत. का वाईट दिसतात. मी कोण बोलणार आहे. पण मनू बाबाला विचारलं. त्याचा काय संबंध, उलट तोच सांगतो जीन्स घाल, लिपस्टिक वापर. थांबता हे काय मंगळसूत्र कुठे. अहो या कपड्यांवर मंगळसूत्र सूट नाही होत. सूट नाही होत म्हणजे शोभून दिसत नाही. मग काय बोललंच कुठलं. अहो आई तुम्ही कशाला उगाच स्वतःला त्रास करून घेताय. तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती, आता काळ बदललाय. बघता बघता घराचं रूप पालटू लागलं. ते
ते मॉडर्न होऊ लागलं. घरात होणाऱ्या बदलांचं स्वागत मनीच्या सासूबाई हसतमुखाने करत होत्या. त्यांनी बांधलेल्या घरट्याची एक एक काडी मोडत निघत होती आणि त्या जागी नवी येत होती. सासूबाईचा ज्वालामुखी धगधगू लागला. उद्रेक व्हायला एक कारण बस होतं. हे काय छातीत दुखतंय की काय? मग हात कशाला तू छातीवर? बघा ना आपलं घाबरवलं. बसा आले. किती मज्जा आली ना. हे म्हणे अरे मनोज, काय आलं? अगं मग कशाला सांग मला सांग. कशाला इंग्लिश पिक्चर बघायचे? सांग तुला उद्या इंग्लिश पिक्चरच दाखवतो मी. बोले रे हे काय डोक्याला काय झालं? साबुदाण्याचं थालीपीठ थालीपीठ खाऊन डोक्याला खूप कशी पडे. खाऊन नाही रे, तवा लागला आपल्या घरात ना. तेच मला समजत नाही आईचं. थालीपीठ द्यायचं नव्हतं तर तसं सांगायचं ना. डोक्यात तवा घालण्याची काय गरज आहे? तुम्हाला सांगतो आईचा तो दिवसटपणा आहे ना, तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. तिने नाही रे मारला. मग कोणी? अरे मायावरून पडला. मायावरून? मला एक समजत नाही. आई मायावर बसून थालीपीठ का बनवते? ते का बसत नाही? नाही तुला विनोद सुचताय, सुचू दे. अरे धाववर मी बसला असता तर खैर नव्हती यांची. भुकेने जीव चालला होता. उपास होता ना. चांगलं शेर 200 वजन असेल त्या तव्याचं. मला सांगायचं नाही, मी काढून दिला असता तवा. अरे तुमचा दोघांचा पत्ता होता का? भुकेने जीव चालला होता ना. काय झालं माहिती? मी विचारलंय का? तुमचं तुमच्याकडे असू द्या, आमचं आमच्याकडे असू द्या. हे माझ्या पाठी असतो. हे काही कळलं नाही मला. अरे तो तेवढा तवा मात्र मायावर टाकू नका रे. काढताना जीव जायचा कधीतरी आमचा. अगं मी कशाला टाकेन तो तवा मायावर? तू नाही रे. मग कोणी? मग कोण? छे काय आपलं नको ते छे. अच्छा असं आहे होय. मनीषा, हे मनीषा आवडतो बाहेर ये. काय झालं रे? तवा मायावर थालीपीठाचा तो. अच्छा, तो निर्लेप. लेप का निर्लेप ते मला कसं कळणार? थांबा मी थोडं बोलू का? हा थालीपीठाचा तवा. हा मायावर कोणी टाकला? आई शपथ सांगतो मी आता मला हात नाही लावला. आई मी टाकला. तेवढा मात्र टाकू नको ग बाई. तुला जे काय टाकायचं ते मायावर टाक. आता आपलं ठरलंय ना, माळा तळ्यावर तवा माळ्यावर नाही टाकायचं म्हणून मध्ये चच करायचं नाही. म्हणे ती नाही रे बाबा ऐकायची. स्वतःच खरं करणार आहे बघ मी तुला सांगते. हा तवा आपण बोलतोय. हे काय? काय आहे? हे काय आहे? तवाच आहे ना? की टेबल टेनिसची रॅकेट आहे? हा तवाच आहे. हा माळावर होता? नव्हता. खालीच होता. यावर होत नाहीत का साबुदाण्याची थालीपीठं? साबुदाणा कसा बनतात? थालीपीठ गेली केलं काय हो? मनोज, मी त्यांना विचारते. हे बघ म्हणे मनीषा. तेच ते. हा, सरदारजीच्या तव्यावर उपवासाचं थालीपीठ करायची आमची पद्धत नाही हो. सरदारजीचा तवा. आता ह्यो हा कसा ओळखायचा बा? मी सांगू? हा तवा मला रिचा भल्लानं दिलाय ना, म्हणून म्हणतायत त्या. हरीच्या भल्ल्याचा तवा आहे. मनमोहक आहे. आणत इकडे. मी आई काय म्हणतो, या तव्यावर होत नाहीत का उपवासाचे पदार्थ? काय पडलं असेल
तव्यावर मांस मटण मच्छी अंडी उपवासाला कसं झाले बरोबर आहे. आपलं काहीतरी करेक्ट आहे. काय बरोबर आहे काय बरोबर आहे अरे मी नवीन नवीन गोष्टी घरात आणते ना तेच यांना पटत नाही आई उगाच तुम्ही फालतू गोष्टींचा इच्छू करू नका म्हणे आता तो तवा थंड हा आता तो तवा त्याला तिखट किती तेल किती लागतं काळं काळं होतं सगळं याचा विचार नको का करायला काय करायला हवा काय करायला हवा अरे भावना म्हणून काय असते की नाही कधी पण टाकायची आहे माळ्यावर करेक्ट आहे. काय करते अरे जी डोक्यात पडली की खूप पडते अशी भावना कशाला ठेवायची फेकायची लाडगळीत नाही फेका मला सुद्धा माळ्यावर फेका आणि यांना पण फेका माळ्यावर दोघं नाही जर मायावर जिंकलं तर तवे कुठे ठेवायचे नाही तुला विनोदच सुचताय सुचू दे अहो बोला हो काहीतरी बोला या चान्स मिळाला या हे बघा तुम्ही नाही ते नाही बोलायचे लाडका लेक आणि लाडकी सून फुटलं डोकं तर फुटू दे बघितलंस दोन फुटले नाही खाऊ दे उद्याच परत करते तर रिचाच असावा घरात भांडणं नको त्या पाहिजे जे मी करतो परत ओळख काय आपली काही गरज नाही अगोदर एक आहे ना तीच सांभाळा अगं असं काय करते यार तू शिकलेली बाई तू यात भांडण्याचा काय विषय बाबा ठरलं उद्याच सगळ्या भांड्यांना घालून फेविकॉलच लावतो बाबा ही माझी आयडिया खुशी आहे माझा साधा प्रश्न आहे ही आयडिया कशी आहे काही उपयोग नाही का बाबा आपण काही करू शकत नाही का पण फार फार तर एक गोष्ट करू शकतो कुठली बाबा आकडे म्हणू शकतो आकडे म्हण बघू काय ते एक दोन दोन तीन चार पाच काय बाबा हा का उपाय आहे का सांगा मला काहीतरी असतं बाबांचं नाही 9 10 11 बघितलं ती भांडणं हा मनस्ताप हळूहळू घरातलं वातावरण गडूळ होऊ लागलं घर तेच घरातली माणसंही ती हो इतकंच काय मंगल प्रभातची गाणी सुद्धा तीच होती हो जाग कुणाला येईल जो खरा झोपलाय ना त्याला ज्यानं झोपेचं सोंग घेतलाय ना त्याच्या समोर ढोल जरी वाजवले तरी जाग नाही यायची काय म्हणायचंय काय तुला हो 2 आठवडे झाले पाणी फक्त अर्धा तास येतंय त्यानंतर करंगाई एवढं प्रेशर नाही म्हणजे नाही बाटल्या भरून भरून माझं कंबरड मोडतं हो बाबा सकाळी कोण इतक्या बायका आल्या रोग इथे जाग आली आहे का कुणाला उठलास का मनुड्या हे हो ग हे कसं चालतं तुला आता अरे तू गाड झोपेत आहे
की साखर झोप येते इथे झोप पेटलं तरी काही फरक नाही पडणार आहे तुम्हाला. मनिया ए मनिया अरे आज वार कोणता आहे? आज वार कोणता आहे? रविवार. मग सांग जरा त्यांना काय करणार ना. आठवडाभर मानेवर पट्टी ठेवून काम करावं लागतं त्यासाठी. अरे ते युगोस्लिया प्रकरण आहे ना. हा ते फार चिघळत चाललं. हा तिकडचं का काय इकडे बघा. 1 2 3 कुणाला केव्हा कसा होईल काही सांगू शकत नाही. म्हणे तिकडे सांगा मला मोठ्या कुंकवाला. म्हणजे तुला सध्या आई सुद्धा म्हणता येत नाहीये ग. काय कमी मान द्यायचं मी त्यांना. आई 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 सकाळ संध्याकाळ त्या जप लावला होता पण म्हणतात ना तसं झालं. कोण म्हणत काय म्हणत काय म्हणत नसतं ग. जे काय म्हणत ते आपली म्हण. घे घे तू त्यांचीच बाजू घे. मनु बाबा 1 2 3. मनु बाबा 1 2 3 म्हटलं की चालला मनु बाबा. अरे सवय आहे ग मला. अरे पण झालायच ना आता मोठा. वाग ना स्वतःच्या बुद्धीने. किती दिवस असं आईच्या पदाखाली लपून राहणार आहेस. अरे तान्न बाळ सुद्धा. बस तिथे बस. अरे बघायचं. अरे आधी कसं नाही कळलं मला. आधी समजलं असं सकाळपासून बाबा काय ग. म्हणू बाबा 1 2 3 नक्की चालला म्हणू बाबा. चालला अच्छा करण. मी आता नाही मी हे बघ मनोज मी तुला सांगते तुला हे राजकारण ना कधीच चालणार नाहीये. अगं यात कसलं आलं राजकारण. ते म्हणे बाबा काय आता काय काल तुला आवडते म्हणून तुझ्या आवडीची लाल माठची भाजी दिली होती. हो ग. ती सगळी खाल्ली नाहीस तू. अगं असं काय करते ती सगळी भाजी खाली. मग हे काय. ते काय झालं आई. आमच्या ऑफिस मधला पक्या आहे ना पक्या तो चालला अमेरिकेला. तो काय आता येत नाही. तो काय म्हणाला मला पार्टी देतो तुम्हाला. तर आता पक्क्या पार्टी देतो मी नाही म्हणणार का. आम्ही काय केलं मी पक्या ही हा ऊ हे हो असं मी 8 जण अय्या हो रेस्टॉरंट मध्ये गेलो. ते वेटर तुला सांगतो खोटं बोलायची गरज नाही. तो डबा माझा आहे मनोजचा नाही. हे बघा मी तुम्हाला पूर्वीच सांगितलंय मला पालेभाज्या आवडत नाही. तरीही मी काल भाजी खाल्ली असती पण काल शनिवार होता आणि शनिवारी मी एकदाच जेवते. मग तेव्हा मला चांगलं जेवावं असं वाटतं. एखाद्या शनिवारी खाल्ली ना आवडती भाजी. मागच्या शनिवारी मेथीची भाजी होती आणि त्याच्या मागच्या शेपूची. आता मला सांगा ह्या भाज्या नेमक्या शनिवारीत कशा होतात. पण मी काय म्हणतो म्हणे तुझा काहीतरी गैरसमज. मन्या अहो मनोजराव
तुम्हाला सांगते आम्ही, हे राजकारण आहे ना तुम्हाला कधीच कधीच कळणार नाही. अगं बाई, यात काय आलेलं आहे राजकारणात? सांग ना, काय सांगायचं आता यांना? आई मला सांग, मी खाल्लं होतं ना? कशी झाली होती? काय सांग, मोठी मस्त झाली होती ना, फर्स्ट क्लास, शेवटपर्यंत आजी नंबर 1. अरे हे जे सगळं आता बोलतोय ते तिकडे सांग मला, तिला, मला, तुझ्या त्या टिकलीला. तू तिला टिकली म्हणते, ती तुला मोठं आई तुला काय वाटतं मी काय करावं आता? हे सांग की तिला खडसावून. काय सांगू? या घरात जर राहायचं असेल तर घरातल्या माणसांसारखं वागावं लागेल. महिन्याच्या 1 तारखेला पैसे फेकते म्हणून काय आम्हाला नोकर समजायला लागली काय? अगं आई तुला पटत नसेल ना तर नको घेऊ ना पैसे. तू बोलणारच. मी बघ पळाले. आतमध्ये काय गोंधळ चाललाय तो बघितला? इतका लढतोय मग आपली ओळख ओळखच दाखवत नाहीये. चला चला हेच झाड या 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 असे नाही ना बघा. 7 6 5 4 3 2 1 बघितलं कसं रेड्या पकडलं. ऐका ऐका, तुमच्या मुलाची मुक्ताकडे ऐका. माझ्या बेबीचं कपाळ हे काय समजत नाही. तुला नाही समजायचं मी काय बोलते ते. हे समजलं. बाबा आपल्या घरातलं वातावरण असंच राहिलं ना, वातावरण असंच राहिलं ना तर तुम्हाला सांगतो आपल्याला असं फिरत राहावं लागेल. काहीतरी उपाय काढा, काहीतरी. चायनीज एक्सप्रेशन नको आहे आपल्या भारतीय घटनेत. काहीच नाही का? हा एक गोष्ट करू शकतो. काय? त्याच बातम्या पुन्हा वाचायच्या. त्याच बातम्या पुन्हा. अरे हे बातम्या वाचायला वाचा तर राहिली पाहिजे. हे बघा, टिफिनचा प्रश्न मी मला तुझा सोडवलाय. आजपासून सकाळचा स्वयंपाक मी करेन. वा सुरेख, छान. प्रश्न मिटला. पण हे कोणाला पसंत नाही वाटत. त्यांना पसंत नाही, त्यांनी स्वतःचा स्वयंपाक स्वतः करा. म्हणे कुठे चालली तू? भाजी आणायला. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. तुझं डोकं आधीच तापलेलं आहे. तिच्या हातचा स्वयंपाकाला हात लावायचा तरी सोडा, तिच्या हातच्या पानाला पण हात नाही लावायचा. चला घरात चला. हो थांबा. सारा ताल बिघडतो, वाद्यांचा मेळ जातो, ती बेसूर वाजायला लागतात. ते काहीसं म्हणतात ना, निळाशार आकाशात अचानक काळढग जमून अंधारावर तसाचा कोट संसारावर पसरतो. कालचं चित्र आणि आजचं चित्र इतकं कसं काय बदललं याची केमिस्ट्री कितीही समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी समजू शकत नाही. नक्की काय असतं? गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कोण रे? वाव, वंडरफुल, फंटास्टिक. काय नाव काय तुमचं? मनोज. मनोज. ओ आय सी.
तुमच्याविषयी बरंच काय ऐकलं होतं. तुमचं गाणं गॅदरिंग मध्ये खूप गाजतंय ना. हो हो, तो खूप छान गातो. शुभम करोती कल्याणम आरोग्यम दन दन दन. खरंच खूप सुंदर गाता तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाईस मीटिंग यू. प्लीज कॅरी ऑन. नाईस मीटिंग यू. प्लीज कॅरी ऑन. वा वा वा, काय सुगंध येतोय. चारले ना हिंगाचा वास येतोय. तू ना मेले अरे सिकच आहेस का. तुला जरी स्कॉच दिली ना तरी ती गोमूत्रासारखा पिशील. चल काहीतरी बोलू नको. मला सांगते कोण होती? आपली नवीन बॉस. कोण? आपली नवीन बॉस गुरुवारीच जॉईन झाली आहे. अरे मग चाटे साहेबांचं काय झालं? बदली गडचिरोली. अरे रे, चांगले होते चाटे साहेब. आता ह्या कोण? विद्यालंकार. चांगलं आहे. साठे गेले, विद्यालंकार आले, आपले स्वाध्याय मात्र सुरूच. कशी दिसते ना ती फट्टाक आहे. बाप्या बाप्या, तुला सांगतो हे असतं ना सगळं, ते सगळं काय सांगतो तुला. काय रे काय? हे असतं ना हा सगळं क्षणिक असतं बाबा. सांगतोय ना तुला. अनमॅरिड आहे ती. चांगलंय चांगलंय. तुला सांगतो बाप्या, एकदा का लग्न झालं की माणूस आयुष्यातून उठलाच समज. तरी मी तुला सांगत होतो लग्न करू नकोस करू नकोस करू नकोस करू नकोस. चुकलं चुकलं बाप्या, माझं चुकलं. अरे हा नीट उभा सुद्धा राहत नाही. चल ना रे. कुठे? अरे चल ना रे. कुठे? मी कुठे येत नाहीये. मला जर रिकन्सिलेशनचं काम आहे. जळलं मेलं तुझं रिकन्सिलेशनचं काम. अरे बाबा, ते जळत नसतं, ते काम करावं लागतं, त्याचा आपण पगार घेतो. हे असं ड्रायव्हर घेऊन जा ना. हे कशाला करतोय? म्हणे चल ना रे. लांब बरा. तुला 1000 वेळा सांगितलंय माझ्याकडे असं बघून काय नाही काय करत जाऊ नको. रापकन, तुला नीट आधी उभं राहता एक मिनिट. तुम्ही लोक हे असे उभे का राहता? अरे हा असा कसं 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 दीड पायावर का उभं राहतो? अरे हा असा. मग हे घे. हे इथपर्यंत जमलंय, खाली गोळ आहे. मग हे घे. ऐशवास, तुमच्या फाउंडेशन मध्येच गोळ आहे, ते होणार नाही. चालू द्या, काय ते चालू द्या तुमचं. म्हण्या चल ना रे चल ना रे. काय स्वतःला का फुलपाखरू समजतो? म्हण्या चल ना रे चल ना. अरे तुला नीट उभं राहता येत नाहीये. एक तुझा सहकारी म्हणून तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. सांग. हा जो पाय ना, हा पायचा पाठचा पोर्शन आहे, त्याला टाच असं म्हणतात. काय म्हणतात? टाच. टेकाव खाली, टेकाव. ठीक आहे. आयुष्यावर तो दुसरा पाय तुझाच आहे ना. हो. तो असा वर येतो तर तुला कळत नाहीये का? हो. अरे तो टेकाव. मग हे घे. अरे ते दोन्ही पायसे टेकव रे बाबा. हे आधी होतं ते बरं होतं. जे काय तुमचं पूर्वापार चाललंय ना ते चालू. म्हणे चल ना रे चल ना. कुठे? एम्पायरला ताजी बुमन लागले. हो. रोमिओ जुलियट काय दिसते ना. तुला सांगतो बाप्या, हे दिसणं बिसणं असतं ना ते क्षणिक असतं रे बाबा. अव्वा, क्षणिक. अध्यात्मक विद्यात्मक की काय? तुला काय करायचं रे तुझं हे असं? तुला काय करायचंय? काम करू दे मला, जा तू. म्हणया पांढरा केस माझा. युअर गॉल केस. युअर फिनिश माय फ्रेंड. चल बाय येतो.
फॉर यू. विच आपल्या ऑफिसची सोनल कल्चरल कॉम्पिटिशन मध्ये निवड झाली आहे. हो पुढल्या महिन्यात दिल्ली. दिल्ली. यू नो कुठल्या कॅटेगरीत? विच वन? डू इट. डेट कम ऑन यार. काय झालं? मी ऑफिसमध्ये एकटाच गाणार आहे. डोंट वरी मॅम, मी आहे ना. तू गातेस? हो थोडी थोडी. हे मॅम पण मला प्रॅक्टिस हवी. हा ऑफकोर्स पण आपण प्रॅक्टिस करायची की तू सांग. मी सांगू. हां पण बघ गुरुवार. ओके. ओके. सखे मंद झाल्या सखे मंद झाल्या आता तरी येशील का सखे मंद झाल्या. कुठे होता इतका वेळ? ऑफिसमध्ये. उशिरापर्यंत? हो. काय काम होतं? काय काम होतं? तुला काय करायचं आहे? अरे आम्ही घरचे आहोत, परके नाही, आम्हाला समजलंच पाहिजे. आम्हाला समजलंच पाहिजे. आईंशी नीट बोलत नाहीस. घुम्यासारखा वागतो, बायकोशी नीट बोलत नाहीस. काय? अरे वा, आज आई म्हणे एकत्र हिंदीची नी बाई बाई. अरे वा. हे म्हणे काय म्हणते? काय म्हणू? राम रक्षा की पाढे? सारखी काराग होती. ये बस बस बस, ये इकडे बस. ऐकतेस ना? आता मनात नसलं तरी ऐकावंच लागेल. कारण कानांना पापण्या नसतात, ते मिटता येत नाहीत ना. तुझे विनोद असे असतात ना देवयानी. सॉरी आय एम रिअली सॉरी. कशा करता? म्हणजे मी ॲक्च्युली चुकून बोलून गेलो की तुझे विनोद असतात ना मनी. अरे मग सॉरी कशा करता? टपर टपर आम्ही काय बोललोच नाही, कुणी काय ऐकलंच नाही. टपर पोरकटपणा सगळा. म्हणे ऐक ना, बस ना, तुला काहीतरी मला वेळ नाही. अरे असं काय करते तुम्ही? दोघांनी मला फायर केलं की मी बोलत नाही. आता मी बोलतोय, आता तुम्हाला वेळ नाहीये. ये बस बस. बोला. उद्या आपल्याला कुठेतरी जायचं आहे. मला वेळ नाहीये उद्या. हे बघ, आपल्याला उद्या रात्री जायचं आहे. सगळं कुठे जायचंय? तू गेस कर बघू कुठे जायचं. काय उद्या? उद्या असं काहीतरी तुला थांबा काय असेल. हा उद्या असं काहीतरी कलात्मक आहे. कलात्मक? हा उद्या अमावस्या आहे. किती आरसीपणा दाखवशील म्हणे. उद्या आपल्याला बापूजींच्या गाण्याला यायचं. मला वेळ नाहीये. का? मला उद्या रिचा भल्लाकडे दही भल्ले करायला जायचे. एक मिनिट. मी काढून आणलेल्या तिकिटांपेक्षा तुला रिचा भल्ला महत्वाचं. सोडा उद्या. अरे जा तू एकटा. मी नाही जात ग. वीक एक तिकीट. ते मी काय करायचं ते माझं मी बघून घेईन. तू जा. नाहीतर घेऊन जा ना तुझ्या देवयानीला सोबत. टप्पर. हे मॅन, पार्वती बापूजींचं गाणं काय सुंदर होतं नाही? अगं उगाच नाही का तुला मैफिलीला. रंगना दारुक श्यामजी डोळ्यांसमोर कसं उभं राहतं नाही? लास्ट इकडे मग्न झालेला नटखट कन्हैया आणि अर्धोन्मिलित नेत्रांनी आर्जव करणारी राधा बाला. कुठले नेत्र? अर्धोन्मिलित. काय कुठे राहिलं कुठे ते? आय मीन हेजी, एक्स्टसी, फॅशनेट. ते मगाचच बरं होतं काय. अर्धोन्मिलित. अच्छा अर्धोन्मिलित. ओके. तुझी शाळा कुठली का? माउंट कार्मेल डेहराडून. तू मराठी कुठे शिकली? घरीच. माझे वडील कीर्तनकार आहेत ना. तुझ्या वडिलांना भेटायला हवं एकदा. नो वे.
ते मिनिसोट्याला असतात, अमेरिकेला. ते तिकडे काय करताय? माझी आई सायंटिस्ट आहे तिथं. हे बरं आहे, आई सायंटिस्ट, बाबा कीर्तनकार. नाही तर आमचं एकाला झाका दुसऱ्याला काढा, काही करत नाही. कारकुनी फेशा, ठराविक खेळ, लग्न, मुलं बाळ, संसार, म्हातारपणी मरण. क्या बात. हो हो हो, किती भावुक होता झटकन. बाकी तुम्ही आर्टिस्ट लोकांना जरा जास्तच सेन्सिटिव्ह असता नाही का? हो, मी तुझ्या सरबत आणू? सरबत? ओके. मॅम, तुझ्याकडे स्मोकिंग चालतं? असं काय म्हणता? मी नाही, बाबा नाही, आई नाहीच नाही. तुम्ही करू शकता. कॅरी ऑन. मॅम, माझ्यासाठी एक्स्ट्रा आणशील? पाहतो काही आहे का. हे चालूच ठेव. फुल कर रे. हे काय झालं? काय? मॅम, एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. ओढ तू, भासा ओढ. मला प्रॉब्लेम काहीच नाही. आपलं घर आहे, आपलं दूर आपलंच घर. ओढ, भासा ओढ. काय प्रॉब्लेम नाही बाबा. हे काय आता? ते बाहेरचे लोक घाबरू नयेत म्हणून ते. ओके. चालू द्या. ठीक आहे. हे ॲस्ट्रे काल संकष्टी होती. मॅम, हो. तुझ्या घरातील कुठे आहेत सगळे? आई बाबा गेले पुण्याला, हां. बायको गेली ऑफिसला. मला वाटलेलं आज सगळ्यांशी ओळख होईल. होईल, बायको येईल संध्याकाळी ऑफिसमधून, होईल ओळख. हा. तिला माहितीये आपलं काय हेच की आपण ड्युएट गातो इथे. हे कधी सांगणार ना? ते हे घेऊन रस्त्यावर बसायची पाहिजे. कसं आहे, तिला म्युझिकमध्ये इंटरेस्ट नाही, कशाला आपण आपला वेळ वाया घालवा. चालेल. अरे नसेल राहत, एनर्जी कामाच्या राम रंगाड्यात. नोकरी सुद्धा करते म्हणता ना ती. तू नाही करत, मी नाही करत नोकरी. संगीत म्हटलं की दिल पाहिजे, दिल. मी म्हणतो का? मी काय म्हणतो? काय? नाही, यू फॅन्टास्टिक फॅब्युलस. चालेल. हे मॅन, डोंट फ्लर्ट मी. माझ्यात काय एवढं? तुमच्यात काय आहे? तुमच्यात काय नाहीये. अरे आपल्या ऑफिसमध्ये लोक तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोलत असतात. इग्नोर, दुर्लक्ष कर. तेच म्हणायचंय मला. हु आर दे? त्यांना काय करायचंय? आय हेट दिस मेंटॅलिटी. मॅन, तू आधी शांत हो बघू. तुला सांगतो, माझा एकदा डोका गेला ना, अख्खं जग पेटून टाकेन बघ. सिगरेट आहे? हो आहे. तुला सांगतो, एकदा का माझा डोका गेला की जग पेटून. पेटवलं का? मशाला आहे का? हे कसं पेटवतं? तुला सांगतो, एकदा का डोका गेला ना, अख्खं जग जाळून टाकलं समज. एकदा डोका गेला. लाईट बंद कर. अरे लाईट बंद कर. हे सगळं आमच्या मनाला सहन होईनाचं झालं. सहन न होऊन मनाने बाप्याच्या पोटात बातमी देवयानी पर्यंत पोहोचली. परत दिसलास ना, फोडून टाकेल. मिस्टर मनोज, तुम्ही इतके हिंसक व्हाल असं वाटलं नव्हतं. हा? रागाच्या भरात तुम्ही श्री बापू काय यांच्या पोटात मारला. बापू काळेच्या पोटात गुच्चा. बरं, उद्या खरंच पार्टी आहे जिप्सीत, पण लग्नाची नव्हे. आपल्या ऑफिस मधलं कोण? ऑफिस मधलं कुणीही नाही. मग फक्त तू, माझी एक मैत्रीण आणि तिच्या घरातील सगळे. मला कुठल्याही मैत्रिणीशी अरे हळू कुठल्याही मैत्रिणीशी मला करायची नाही, सांगतोय ना मी तुला. अरे हिला भेटून तर पहा, पटली तर हो मन, नाही तर सोडून दे. चल. हिची गोष्ट पण काही फारशी वेगळी नाहीये. ती पण तुझ्यासारखीच पोनी गेलेली आहे. अरे वाजना. चल
तुझ्या टिकलीला जाऊन सांग. तुमचं टिकलीचं आणि प्रकरण ना कधीच संपणार नाहीये. मी बघ सांगतो. तुला देते का गोळावर अन्न देते काय बघ जरा. वैताग आलाय नुसता. टिकली 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 सारखं आपलं आहे टिकलीचं प्रकरण. काय करावं काय माणसानं. जेवण वाढलंय. म्हणे तू कधी आली. आईला माहिती आहे का. आई आई ही बघ म्हणे आली आहे. पाहिलंस का. बघ तुझ्यासाठी काय काय आणलंय. काय काय आणलंस. तोंड गोड करून घे. आनंदाची बातमी आहे. का मनोज आता अशी धगधग नाही चालायची. का बरं. अरे डॉक्टरने सांगितलंय तसं. अरे अरे वा. आई आई ऐकलंस का. आपल्या घरात. आपल्या नाही आमच्या. म्हणजे काय कळलं नाही. आपल्या नाही आमच्या घरात. ही बातमी मला तुला स्वतःहून सांगायची होती. सांगितली. मी येते. म्हणे 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 आतापर्यंत फक्त आणि फक्त तुझा माझ्याबद्दल फक्त आणि फक्त गैरसमजच झालेला आहे. प्लीज. गैरसमज. यस. तू ह्या घरात देवयानी सोबत सिगरेट ओढताना पकडला गेलास. हा गैरसमज. नाही ग. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहायचास. हा गैरसमज. नाही ग. की देवयानीची आणि तुझी सो कॉल्ड फ्रेंडशिप आहे. हा गैरसमज. तुला काय आणि वाटतं. देवयानी भेटल्यावर मी अरसिक आहे. हा अचानक लागलेला शोध. हा गैरसमज. मला काय वाटतं यात सगळ्यात चूक माझी आहे. माझी आहे. मी उशिरापर्यंत घरी नसायचो. कारण काय. कारण तुमची उशिरापर्यंत भांडणं असायची. काय करावं माणसानं. ठीक आहे यातही चूक माझीच आहे. कारण मी वेळेवर तुम्हाला थांबवलं नाही. अगं उकलून काढण्यासारखं खूप आहे पण मी ते करणार नाही आहे. यापुढे मी काहीही बोलू शकत नाही. दॅट्स इट. तुला जायचं आहे जाऊ शकतेस. एक मिनिट. काळजी घे तुझी आणि आपल्या बाळाची सुद्धा. मनीषा मनीषा एकच मी थांबशील प्लीज. थँक्स. तर लोको मनी निघाली ती जाऊ नये असं तुम्हालाही वाटतं ना. आमचा मन्या अगदी निष्पाप खूप चांगला आहे. पर मनी मात्र तिच्या मतावर ठाम आहे. देवयानेचे आणि तिच्या मन्याच्या मैत्रीचे कोणी कसेही संबंध काढू दे पण मनी निघाली तुम्हाला हवासा वाटणारा या कथानकाचा रंजक सुखांत. हे सगळं मीच केलंय. तर असा मोतीचुराचा लाडू लग्न नावाचा खावा की न खावा हे तुम्हीच ठरवा. त्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानणं आमचं कर्तव्य आहे.